हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव जय केंद्रे. तर आज मी एका चित्रपटाविषयी तुम्हाला बोलणार आहे. छावा. मराठीत पण एक छावा आलेला होता, बट आत्ता हिंदीमध्ये सुद्धा एक नवीन छावा चित्रपट येतोय. छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रित हा फिल्म आहे. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करतायत विकी कौशल, बॉलिवूड ॲक्टर विकी कौशल. त्यानंतर पुष्पामध्ये आत्ता सध्या आपण पाहिलेलं होतं रश्मिका मंदाना, आणि औरंगजेबच्या भूमिकेमध्ये आहेत अक्षय खन्ना. रश्मिका मंदाना येसुबाई यांचं कॅरेक्टर प्ले करत आहेत या फिल्ममध्ये. तर ट्रेलर यूट्यूबवर रिलीज झालेला आहे. ट्रेलर मी जस्ट थोड्या वेळ झाला पाहिलेला आहे. तर माझी रिॲक्शन काय आहे या ट्रेलर पाहून, अगर मी काय बोलू शकतो या ट्रेलरबद्दल. तर स्टार्टिंग जवळजवळ सगळं असं व्हिज्युअल्स असे भारी, म्हणजे वर्ड्स सुद्धा नाही आहेत की आपल्याकडे की आपण काय ड्रेस काय बोलू शकतो या ट्रेलर पाहून. चित्रपट येईल तो वेगळा विषय राहिला, बट सध्या ट्रेलर आलेला आहे. ट्रेलर जर समजा कुठं पण पॉज करून पाहिला तर एकदम परफेक्ट वॉलपेपर आपल्या मोबाईलवर लावा असे सीन पण आहेत. VFX भारी यूज केलेला आहे. रायगडचं VFX दाखवलं एकदम रिअल वाटतं आहे. असं कुठेही वाटत नाही की VFX यूज केलेला आहे वगैरे. सगळे सीन्स खूप भारी झालेले आहे. ते फायटिंग सीन्स खूप आहेत. जवळजवळ आय थिंक 127 लढाया लढल्या गेल्या होत्या संभाजी महाराजांच्या काळामध्ये, 10 वर्षाच्या कालावधीमध्ये. जवळजवळ असं वाटलं की मी त्या सगळ्या लढाया ट्रेलरमध्येच पाहिल्यात का काय, की एवढा म्हणजे फील येत होता त्या सगळ्या गोष्टींचा. गाणी पण छान आहेत. त्यात बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आपण छत्रपती संभाजी महाराजांना डान्स करताना या ट्रेलरमध्ये दाखवलेला आहे, पण तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर त्यामध्ये डान्स दाखवला नाही, तो आहे लेझिम. आपला पारंपरिक खेळ होता जे आता सगळे विसरत चाललेले आहेत, बट त्या लेझिम दाखवलेला आहे खेळताना. येसुबाई आणि छत्रपती संभाजी महाराज हे खेळत आहेत दोघं. तर लोकांचं हे म्हणणं आहे की छत्रपती संभाजी महाराजांना डान्स करावला जात आहे अगर त्यात ट्रेलरमध्ये दाखवलेलं आहे. तर हे सरासरी चुकीचं आहे. तुम्ही इतक्या लवकर असं पॉईंट ऑफ व्ह्यू करू नका कुठल्याही गोष्टीला, हे माझं पण म्हणणं आहे. छत्रपती संभाजी महाराजचं अस्तित्व काय होतं, अगर सगळ्या गोष्टी हे जगापासून पोहोचत आहेत, ही सगळ्यात खूप मोठी गोष्ट राहणार आहे. या गोष्टीसाठी डान्स केला हे केला असं काही बोलण्याचे अर्थ गरजच नाही मुळात. काही व्ह्युअर्सना असतील, अगर पॉईंट ऑफ व्ह्यू आपण स्वतःचं मांडू शकत आहे. पण ट्रेलर खूप भारी आहे. मी तर थिएटर्समध्ये जाऊन पाहणार आहे. तुम्ही पण थिएटर्समध्ये जाऊन पहा. अगर त्याआधी तुम्ही ट्रेलर पाहून घ्या. मी तर ट्रेलर पाहून घेतलेला आहे. सो मला तर ट्रेलर खूप आवडलेला आहे. कुठंच असं काही चूक वाटलेलं नाही आहे. सो मी थिएटर्समध्ये जाऊन पाहणार आहे. तुम्ही पण पहा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला शेअर करा, आणि जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्हाला कमेंट करू शकता. अगर सजेशन पण देऊ शकता. धन्यवाद.